चातुर्मासातील 25 नियम। चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो, यालाच चातुर्मास असेही म्हणतात। चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस आणि श्रावण भाद्रपद आश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस। तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात। या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात। या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यजुपवित संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभ काम केली जात नाहीत। तर या यंदाच्या चातुर्मासात त्यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळा। 1. चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढावे। 2. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा। 3. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा। 4. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात। 5. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिन स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी। 6. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करावे। माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते। 7. गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता। तुम्ही हे नियम नित्य नियमाने करू शकता। 8. चातुर्मास दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते। या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण, आरोग्यासाठी फायदेशीर आहे। तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम, यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर फळप्राप्ती देते। 9. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप जरूर करावा। 10. 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय दररोज वाचू शकता, खूपच प्रभावशील आहे। 11. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात। या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते। तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा, म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते। 12. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते। हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो। असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्याखुऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील संकटे कायमचे दूर होतात। 13. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते। 14. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी। तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे। 15. चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय सुद्धा वाचू शकता। याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे। 16. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात। हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता। 17. चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे। तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे। हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता। हा नियम नित्य नियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते। 18. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा। 19. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा, तसेच गाईला सुद्धा घास द्यावा। 20. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे। 21. चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नानदान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते। या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते। 22. चातुर्मासा 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस व्हावी। 23. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्तचे 11 वेळा दररोज नित्यनियमाने पठण करावे। 24. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा। बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी। अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते। 25. चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते। या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले। श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा। या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा। शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा। 26. तुम्ही श्रीकृष्णांच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णांचा असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा असेल किंवा श्रीहरी विठ्ठलांचा असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फूल अर्पण करू शकतात।
अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यांमध्ये 1,00,000 पारिजातकाची फूल अर्पण झाली पाहिजे. 27 श्रीहरी विष्णूंना लक्ष तुलसी अर्चन म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्यांच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता. 28 याच्याबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. 29 याच्याबरोबर गुरुचरित्राचे पारायण करू शकता, संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता. 30 नवनाथ पारायण करू शकता. तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीलामृतातील जो 11वा अध्याय आहे याचे सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. 31 त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वार्चन 1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्यांच्या काळामध्ये अर्पण कराल. या पद्धतीचा देखील तुम्हाला संकल्प घेता येईल. 32 आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत महादेवाला या 4 महिन्यामध्ये 1,00,000 पांढरे फूल अर्पण करतात. म्हणजे रोजच काही असं ठरलेलं नाही की रोज 1000-2000 असं काही नाही. रोज म्हणजे या 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले जी आहेत ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात. 33 याच्याबरोबर बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या वरण याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही. त्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं. याच्याबरोबर वांगी सुद्धा जी आहेत ती 4 महिने खात नाहीत. 34 याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पित्रांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यामध्ये एखादा गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज शिधा तुम्ही देऊ शकता. 35 समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशीपासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं. 36 हे 4 महिने भगवान श्रीहरी श्रीविष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचा दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती आहे यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी असतात ती अर्पण करू शकता. 37 याच्याबरोबर तुम्हाला जेही काही पारायण करण्याची इच्छा आहे, जेही काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची इच्छा आहे पण काही अडचणींमुळे काही कारणाने ते आजपर्यंत शक्य झालं नाही तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही ती जी सेवा आहे ती करू शकता. आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प करू शकता. 38 याच्याबरोबर या 4 महिन्यांमध्ये हे जे व्रत वैकल्य सेवा उपासना जी आहे ती करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे किंवा त्या आवर्जून केल्या जातात. पण अशी काही शुभ कार्य आहेत जी या चातुर्मासामध्ये केली जात नाही. त्यापैकी पहिलं म्हणजे की या 4 महिन्यामध्ये मुंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केले जात नाहीत आणि गृहप्रवेश सुद्धा केला जात नाही. तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशी पासून ते देव उठणी एकादशी पर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही. तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल, सर्व प्रकारच्या मानसिक वृत्ता प्राप्त होते. तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारचे नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते. जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते, घरात बरकत तसेच आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. त्यामुळे या चातुर्मासात हे 4 महिने या नियमांचे पालन आवश्यक करा. तर तुम्हाला ही माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.